बीडमध्ये कायद्याचा एन्काउंटर की गुंडांचे राज? दिवसाढवळ्या हत्याकांडाने जिल्हा हादरला. लोकशाही तंत्र. बीड बीड शहरात आज दुपारी 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास जे घडले ते केवळ एक हत्याकांड नसून जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा झालेला एन्काउंटर आहे. अंकुशनगर भागात भररस्त्यात लोकांच्या डोळ्यादेखत एका तरुणावर 2 गोळ्या झाडल्या जातात आणि तो मेला नाही म्हणून पाठलाग करून चाकूने भोसकले जाते. ही घटना ऐकूनही अंगावर काटा येतो. या घटनेने एकच प्रश्न उपस्थित केला आहे. बीडमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे की संपला आहे? बेकायदेशीर शस्त्रांचा सुळसुळाट. गोळीबार करून हत्या करण्याची ही काही पहिलीच घटना नाही. प्रश्न हा आहे की या गुंडांकडे बेकायदेशीर पिस्तुलं आणि हत्यारे येतात कुठून? शहराच्या मध्यवस्तीत दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्याचे धाडस गुन्हेगारांमध्ये येतेच कसे? याचा अर्थ असा की गुन्हेगारांना पोलिसांच्या खाकी वर्दीची भीती राहिलेली नाही. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करत आहे? सामान्य नागरिक असुरक्षित. एकीकडे सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य मिरवणारे पोलीस प्रशासन आणि दुसरीकडे दिवसाढवळ्या रक्ताचे सडे पडणारे रस्ते. पाईपलाईन दुरुस्त करणाऱ्या सामान्य तरुणाला जर अशा प्रकारे गाठून मारले जात असेल तर उद्या गल्लीबोळातून चालणारा कोणताही नागरिक सुरक्षित आहे का? आज सामान्य माणूस घरातून बाहेर पडताना 100 वेळा विचार करत आहे. पोलिसांची निष्क्रियता आणि राजकारण्यांचे अभय. शहरात अशा थरारक घटना घडत असताना पोलीस नेमके कुठे असतात? पोलिसांच्या गस्तीचा अभाव आणि गुन्हेगारांना मिळणारे तथाकथित राजकीय अभय यामुळेच जिल्ह्याचे बिहार होत चालले आहे का? असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. केवळ घटनेनंतर पंचनामा करणे आणि गुन्हेगार पळून गेल्यावर नाकाबंदी करणे एवढ्यापुरतेच पोलिसांचे काम मर्यादित राहिले आहे का? वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देतील का? बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी आता या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. केवळ गुन्हेगारांना पकडून चालणार नाही तर त्यांच्या मनात कायद्याची अशी भीती निर्माण करावी लागेल की पुन्हा कोणाचेही हात अशा प्रकारे शस्त्र उचलण्यासाठी धजावणार नाहीत. निष्कर्ष जिल्ह्यातील कायदा आता शेवटच्या घटका मोजत आहे. जर वेळीच कठोर पावले उचलली गेली नाहीत तर ही गुंडगिरी सर्वसामान्यांचे जगणे कठीण करेल. लोकशाही तंत्र या घटनेचा जाहीर निषेध करते आणि प्रशासनाला जाब विचारते की आणखी किती बळी घेतल्यावर तुमची झोप उडणार?